पाठीमागचे 7 आणि सगळेजण जे आहे तर विधीच्या बर्थडे साठी जे आहे तर आलेले. तर सगळ्यात अगोदर विधीच्या बर्थडेचं डेकोरेशन बघून घ्या तुम्ही. तर आमची ना सगळी फॅमिली आज आलेली आहे. तर मी तुम्हाला प्रत्येकाची ओळख करून देते. तर हे आहेत माझे सासरे, त्याच्यानंतर या मोठ्या ताई आहेत आमच्या, त्याच्यानंतर ही माझी भाची निकिता आणि आमच्या लहान्या ताई, त्याच्यानंतर माझे भाचे वरण आणि आईला पण बघितलेलेच तुम्ही पाठीमागच्या व्लॉग मध्ये सासू आई. आणि ही आहे माझी आजी. आणि विदित आत्ताच जे आहे तर झोपलेला आहे कारण खूप थकलेला होता. आणि त्याच्यानंतर ह्या आहेत माझ्या मामी आणि आई पण आहे. हा मग विराज पण दाखवा. विराज आज खूप भाव खातोय व्लॉगिंग करायला. त्यांना सांगणार आहे मी आता सगळ्यांना. तर आजचं व्लॉगिंग आता खूप छान असणार आहे. तर आता थोड्याच वेळामध्ये जे आहे तर बर्थडे सेलिब्रेशन आम्ही करणार आहे. तर तुम्ही देखील व्लॉग मधून आहे ना तर विधीतलं खूप छान आणि आशीर्वाद द्या आणि खूप छान भरभरून या व्लॉगला प्रेम द्या. तर आता मी सेलिब्रेशन वगैरे करतो आणि सोबत व्लॉग कंटिन्यू करते. तर सगळेच मुलं जे आहे ना विदीतचे आणि विराजचे फ्रेंड तर ते बर्थडे सेलिब्रेशनसाठी आले आणि ही माझी पूर्ण फॅमिली आहे. आणि त्यानंतर जे आहे तर तुम्ही आता बघितलं असेल की विदीत पण आळस देत होता कारण की त्यांनी दिवसभर आहे ना आज सगळेजण होते तर इतकं एन्जॉय केलं ना तर त्याला झोप त्यांनी घेतलीच नव्हती. तर त्यामुळे जे आहे तर तो मग आळस पण देत होता आणि थोडीशी चिडचिड पण करायला लागला होता. त्याला वाटत असेल एवढं सगळं बघून की काय चालू आहे म्हणून कारण की पहिल्या बर्थडेला शक्यतो मुलं जे आहेत तर असेच परेशान करतात. तर सगळ्यात अगोदर माझे नणंद आहे लहान आहे तर त्यांनी औक्षण करून घेतलं आणि त्यानंतर आई जी आहे तरी ते औक्षण करत होती. तर आईला बघून आहे ना त्याचं एकच चालू होतं की ना तू मला घे तुझ्या जवळ म्हणून ना. तर तो त्याच्यासाठीच आहे ना विराच्या मांडीवर उड्या पण मारत होता. तो एकटा बसायला तयारच नव्हता त्याच्यामुळे जे आहे ना तर त्याला विराच्या मांडीवर जे आहे तर आम्ही बसवलेलं होतं. आणि तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं ना हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही घरच्या घरीच केलेलं आहे अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीने. खरं तर पहिला बर्थडे म्हणजे जो आहे तर आम्हाला बाहेरच सेलिब्रेट करायचं होतं पण काही कारणं होते त्याच्यामुळे जे आहे तर बाहेर सेलिब्रेट करता आलं नाही. आणि आईचं ऑप्शन झालं आणि त्यानंतर जे आहे तर माझ्या सासूबाई आलेल्या होत्या तर त्यांनी देखील जे आहे तर इथे औक्षण करून घेतलं. आणि मुलांनी जे आहे तर बर्थडे पार्टी खूप मस्त एन्जॉय सगळेजण करत होते.
ब्लॉग बंद करायचं का? ब्लॉग बंद आणि त्यानंतर जे आहे तर सेलिब्रेशनला जे आहे तर सुरुवात झालेली होती. तर सगळ्यांनी अगोदर आहे ना सगळेजण काय म्हणे की हे लावू नको म्हणून, कारण की कधी पण आहे ना त्याचा स्फोट पण होऊ शकतो कधी-कधी. पण मग मी त्याला जे आहे तर थोडंसं साईडला लावलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता विदितला पण वाटत होतं की नाही काय सगळं सुरू आहे आणि तो खूप एन्जॉय करत होता या सगळ्या गोष्टी. तर त्यामुळे जे आहे तर मी पण खूप खुश होते. एक नंबर वेटिंग एक फोटो घे ना वैष्णव. वैष्णव फोटो घे. चालू आहे. फोटो आणि नंतर जे आहे तर सगळ्यांनी जे आहे तर त्याला थोडा केक खाऊ घातला आणि विधीतला तसंही ना तर गोड खूप आवडतं आणि त्यातल्या त्यात केक म्हटलं की मग मज्जाच मजा. त्याच्यामुळे तो जो आहे तर प्रत्येक जणांनी केक खाऊ घातला की त्याचं केक तो खातच होता. तर हे पण आहे, हे माझे मामा आहेत आणि मामी आहेत. विदित तर त्यांनी देखील त्याला केक वगैरे खाऊ घातला आणि त्यांनी पण आहे ना खूप मस्तपैकी एन्जॉय केला. आणि आमचं बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर हे जे कॅप्टस आहे ना तर ते विराजने जे आहे तर विदितला गिफ्ट केलं. त्याने स्वतःची जी सेविंग होती ना त्यात सेव्हिंगमधनं जे आहे तर त्याच्या छोट्या भावासाठी जे आहे तर गिफ्ट आणलेलं होतं. त्याचं खूप दिवसाचं जवळ-जवळ 1 महिन्यापासून तो आहे ना सेव्हिंग करत होता. तो म्हणे की मला विदितला गिफ्ट द्यायचं आहे. पण विदित थोडासा त्याला घाबरत होता. कारण तो अजून लहान आहे, त्याला ह्या गोष्टी कळत नाही. आणि मला पण खूप छान वाटलं की म्हणजे विराजने त्याच्यासाठी काहीतरी विचार केला आणि ह्या गोष्टी मुलांनी ना तर मोठ्या भावाने छोट्या भावासाठी केल्या. तर त्यात पण मला एक वेगळाच आनंद मिळाला. आणि नंतर जे आहे तर आम्ही सगळेजण बाहेर हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेलो होतो. तर सगळ्यांचे मस्तपैकी जे आहे तर एन्जॉय करत, गप्पा मारत जे आहे तर जेवणं चालू होती. आता वाजले बघा रात्रीचे 11:15 झालेले. तर बराच वेळ लागला आम्हाला, सगळेजण बाहेर गेलेलो होतो. तर आजचा व्लॉग जो आहे तो मी इथे संपवते. व्हिडिओ पुन्हा उद्या येईल एका नवीन व्लॉगमध्ये. आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना.